आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अवाजवी कर आकारला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। गेल्या 3 वर्षात एका झोपडीसाठी तब्बल 20 ते 25 हजार रुपयांचा कर आकारण्यात आल्याने मजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील नागरिकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे। या अन्यायकारक कर आकारणीविरोधात शिवसेना आमदार राजेश मोरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेतली। झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ही कर वसुली थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, शहर अध्यक्ष किशोर मगरे, ठाणे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव उघडे, माजी नगरसेवक भीमराव डोळस, श्याम शेवाळे, संजय जाधव, समाधान तायडे, रवी गायकवाड आदी आरपीआयचे अधिकारी उपस्थित होते। कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत एकूण 72 झोपडपट्ट्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत। महानगरपालिकेने आता 2024च्या अगोदर 3 वर्षे पहिला कर आकारण्यात आला आहे। मात्र सर्वसाधारण झोपडपट्टीत राहणारा जो मजूर वर्ग आहे तो कर त्या व्यक्तीला परवडण्यासारखा नाही। एका झोपडीला 20,000 ते 25,000 एवढा कर 3 वर्षाचा लावला आहे। तो कर एका वर्षाचा 500 रुपये देण्यात यावा अशी मागणी रिपाई आठवले ठाणे प्रदेशच्या वतीने करण्यात आली। झोपडपट्टीत राहणारा व्यक्ती हा हातावर मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह करतो। त्यामुळे 10 दिवसाच्या आत निर्णय बदली न केल्यास महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। आपल्या या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून या कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वेचं काम, टॅक्स लावण्याचं सर्वेचं काम चालू आहे। आणि मी ते सर्वेचं काम चालू असताना आपल्या या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 76 ते 77 झोपडपट्ट्या आहेत आणि झोपडपट्टीचाही सर्वे झालेला आहे। पण तुम्ही बघितलं असेल आता या 1-2 महिन्यापूर्वी आतापासूनच झोपडपट्टीला अवाढव्य टॅक्स देण्याचं काम या महापालिकेने दिलेलं आहे। आणि सर्व झोपडपट्टीमध्ये राहणारे गोरगरीब जनता याच्यामुळे भयभीत झालेले की एवढ्या मोठ्या प्रमाणात 40 ते 50 हजार एका झोपडपट्टीला टॅक्स कुठून भरायचा। कारण आपण एक सर्व गरीब माणसं आहोत आणि पोटापाण्यावर जगणारी माणसं आहोत। आणि मग त्यामुळे रिपब्लिकन पार्टीचे सर्व पदाधिकारी, आमचे आदरणीय वडीलधारी अण्णासाहेब रोकडे, माझे मित्र मगरे साहेब, माझे मित्र माणिकराव उघडे, आमचे माजी नगरसेवक भालेराव साहेब आणि सर्व पदाधिकारी, आज डोलस साहेब, माजी नगरसेवक डोलस साहेब, आम्ही सर्व पदाधिकारी आज आयुक्तांची भेट घेतली। आणि आयुक्तांना सांगण्यात आलं की हे चुकीचं कुठेतरी घडतंय आणि चुकीचं घडू नये म्हणून आपली भेट घेण्यात आलेली आहे। आयुक्तांशी आमचे सर्वांची सकारात्मक चर्चा झाली। तिथे सर्व पदाधिकारी होते, त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यांनी कबूल केलं की कुठेतरी हे टॅक्स अवाढव्य आहे, हे योग्य नाही आणि त्याच्यावर आम्ही तातडीने अंमलबजावणी करू। आणि जर अंमलबजावणी होत नसेल तर अण्णांनी सांगितलेलं आहे की मग मोठ्या प्रमाणे आम्ही आक्रोश मोर्चा काढला जाईल आणि कल्याण डोंबिवली महानगर असं सांगण्यात आलं। पण मला वाटत नाही की मोर्चा काढायची गरज लागणार, कारण अभिनव गोयल साहेब अतिशय सकारात्मक असे आयुक्त आहेत आणि ते गरीब जनतेसाठी सतत काम करत असतात। आणि नक्कीच टॅक्स हा मोठ्या प्रमाणात कमी केला जाईल असं मला वाटतं।